येस, आता सगळं ऑलमोस्ट हो म्हणतात. ओके, ठीक आहे मित्रांनो, काही हरकत नाही. ओके, चल ठीक आहे. तर आपण आज पहिल्या टॉपिकचा जो बॅकग्राऊंड आहे तो बघून घेऊया. येस येस येस, तेच सगळं सांगणार आहे प्रांजली. 2 सेकंड फक्त. चलो ठीक आहे. बघा, टॉपिकचं नाव आहे आपल्या डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप. आता पहिल्यांदा आपण डिझोल्युशन हा जो शब्द आहे आपला, ठीक आहे, या डिझोल्युशन शब्दाचा नेमका अर्थ काय होतो तो आपण बघूया. डिझोल्युशनचा मराठीमध्ये बाळांनो अर्थ होतो विसर्जित करणे. ठीक आहे, डिझोल्युशन हा जो, आता काही लिहू नका, फक्त तुम्ही बघा. डिझोल्युशन हा जो शब्द आहे याचा अर्थ होतो मराठीमध्ये विसर्जित करणे. पार्टनरशिप म्हणजे आपल्याला समजतं, पार्टनरशिप फर्म म्हणजे एक पार्टनरशिपची कंपनी. पार्टनरशिपचा अर्थ काय होतो, किंवा ज्या वेळेला किमान 2 आणि 2 पेक्षा जास्त लोक एकत्र येतात, एखादा व्यवसाय करतात, त्या व्यवसायामध्ये होणारा नफा तोटा ते ठरलेल्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करून घेतात, तेव्हा त्या संदर्भात जो, त्या स्वरूपाचा जो व्यवसाय असतो त्या व्यवसायाला आपण तिथं डिझोल्युशन म्हणतो, आणि त्या व्यवसायाला तिथं आपण पार्टनरशिप म्हणतो. आणि डिझोल्युशन म्हणजे काय, तर डिझोल्युशन म्हणजे विसर्जित करणे. म्हणजे एखादी पार्टनरशिप फर्म जी आहे ती जेव्हा विसर्जित केली जाते, किंवा ती पार्टनरशिपचा जो बिझनेस जर बंद केला, तर त्याला बाळांनो डिझोल्युशन असं म्हणतात. ठीक आहे, मी तुम्हाला एक सिंपल उदाहरण दाखवतो, एक चित्र काढून दाखवतो. आपल्याला परीक्षेमध्ये वगैरे काही चित्र वगैरे काढायचं नाहीये. लेट्स से की 3 पार्टनर आहेत. ठीक आहे, लेट्स से आपण असं गृहीत धरूया 3 लोक आहेत. ओके, हा एक आहे, हा दुसरा आहे, आणि हा इकडं तिसरा आहे. ठीक आहे, असे 3 लोक आहेत. फॉर एक्झाम्पल याचं नाव आहे फॉर एक्झाम्पल ए, याचं नाव आहे बी, आणि याचं नाव आहे सी. ओके, आता हे तिन्ही लोक कोण आहेत, आता हे तीनही लोक आहेत पार्टनर. ओके, हे 3 कोण लोक आहेत, तर हे 3 लोक आहेत पार्टनर, आणि यांचा काय एक पार्टनरशिप बिझनेस आहे. ठीक आहे, यांच्या आय थिंक आपण असं करू की यांच्या बिझनेसचं नाव आहे ABC फर्म. ओके, असं यांच्या बिझनेसचं नाव आहे. आता या 3 लोकांनी काय ठरवलं, किंवा तिघांपैकी एकानं दोघांनी जरी काय ठरवलं, की आपण जो आता बिझनेस करतो ना, आपण लाईक हा ए मिळून, बी आणि सी अशा तिघांना मिळून जो आपण बिझनेस करतो, ही जी आपण कंपनी चालवतो, या कंपनीला आपण बंद करूया. ठीक आहे, या पार्टनरशिप फर्मच्या बिझनेसला आपण बंद करूया. दॅट मीन्स त्याला म्हणायचं आहे की ही जो पार्टनरशिपचा बिझनेस आहे याला आपण डिझॉल्व्ह करूया. ठीक आहे, याला आपण इथं डिझॉल्व्ह करूया, म्हणजे याला बंद करूया. ठीक आहे, म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल असं गृहीत करा तुम्ही की ज्या वेळेला एखादा पार्टनरशिपचा बिझनेस बंद केला जातो, ठीक आहे, किंवा ते लोक ठरवतात की याच्या पुढे आपल्याला व्यवसाय करायचा नाहीये, तर त्या सिच्युएशनला बाळांनो डिझोल्युशन असं म्हणतात. ठीक आहे, आता मागच्या आपण टॉपिक जो बघितला, तो मागचा टॉपिक कुठला होता, तो मागचा टॉपिक होता ऍडमिशनचा. बरोबर, ऍडमिशनचा अर्थ काय होत होता, फॉर एक्झाम्पल 2 पार्टनर आहेत, लेट्स से एक आणि दुसरा, असे हे 2 पार्टनर आहेत. हे 2 पार्टनर मिळून एखादा व्यवसाय करतात. ठीक आहे, लेट्स से हा ए आहे आणि हा बी आहे. मग आता दोघं हे व्यवसाय करतायत, आणि या दोघांना एक लेट्स से तिसरा पार्टनर येऊन जेव्हा जॉईन करतो, तिसरा पार्टनर जेव्हा सी नावाचा यांना जॉईन करतो, तेव्हा त्या केसमध्ये आपण त्याला म्हणत होतो ऍडमिशन. ओके, म्हणजे काय ऍडमिशन कसं, तर हा व्यक्ती जो आहे सी नावाचा, तो या व्यवसायामध्ये प्रवेश घेत होता, म्हणून त्याला आपण म्हणतो तो ऍडमिशन ऑफ पार्टनर. इथं काय ठरतंय की इथं 3 पार्टनर आहेत. ठीक आहे, हा ए आहे, हा बी आहे आणि सी आहे. हे तिघं पार्टनर आहेत. या तिघांच्या कंपनीचं नाव आहे ABC फर्म व्हॉट एव्हर, आणि हे म्हणतात काय, ही जी पार्टनरशिप फर्म आहे याला आपण बंद करूया, म्हणजेच याला आपण म्हणलं जाईल डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप. ओके, डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप. सो डिझोल्युशन या शब्दाचा, या टर्मचा अर्थ तुम्हाला समजला का? बघा, जेव्हा एखादा चालता पार्टनरशिपचा बिझनेस जो आहे, चालू पार्टनरशिपचा बिझनेस जो आहे, तो ज्या वेळेला बंद केला जातो, पूर्णपणे बंद केला जातो, त्यावेळेला डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म होते, असं आपल्याला गृहीत धरायचं आहे. आणि त्याच वेळेला नेमकं काय अकाउंटिंग ट्रीटमेंट इथं केली जाते ती बाळांनो आपल्याला तिथं बघायची आहे. तो बेसिक गोष्ट तुम्हाला पहिली समजली आहे का? मला सांगा की या डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप मध्ये नेमकं काय होतं. ठीक आहे, तर इथं बिझनेस जो आहे पार्टनर्सच्या मधला, किंवा पार्टनरशिप फर्म जी आहे, ती पार्टनरशिप फर्म मित्रांनो बंद केली जाते, त्याला डिझोल्युशन असं मित्रांनो म्हणतात. तर सगळ्यांना हे समजलंय का? पहिलं
डिझोल्युशनचा अर्थ काय आहे तो समजलेला आहे का? यस नो एकदा इथं चॅट बॉक्स मध्ये लिहा. यस अथर्व, शैलजा, श्रुती, सृष्टी, सिद्धी, अनु, सानिका, प्रांजली, दुसरी सानिका, श्वेता, आकांक्षा, प्राची, पौर्णिमा. ओके, सो या बाळांना सगळ्याला समजलेलं दिसतंय. यस वैष्णवी. ओके ठीक आहे, चलो. तर याला आता इथं खाली आपण लिहून घेऊया एका वाक्यामध्ये. मी जे वाक्य इथं लिहितोय ते बघून तुम्ही इथं लिहून घ्या. यस अथर्व. ओके मित्रा, ठीक आहे. सो याचा अर्थ इथं लिहून घ्या. याचा नेमका मराठीमध्ये अर्थ काय होतो? जेव्हा, लिहा माझ्यासोबत, जेव्हा पार्टनरशिप फर्म बंद केली जाते, जेव्हा पार्टनरशिप फर्म बंद केली जाते त्याला डिझोल्युशन असे म्हणतात, किंवा डिझोल्युशन ऑफ. सिंपल वर्ड मध्ये लिहून दिलेलं आहे, काही जास्त मोठं असं लिहून देत नाहीये, फक्त अर्थ याचा लक्षात यावा, हा यामागे उद्देश आहे. त्याला डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप म्हणतात. ओके, सो डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप काय तर सिंपल आहे की व्यवसाय जो आहे पार्टनर्स मधला तो व्यवसाय त्यांनी बंद केलाय, त्याला आपण डिझोल्युशन म्हणतो. ठीक आहे, सगळ्या टर्म्स आहेत ना, लाईक ऍडमिशन, डिझोल्युशन, डेथ, रिटायरमेंट, हे इव्हेंट नेमके कधी घडतात, कशा स्वरूपाने याचा अर्थ आहे अकाउंटिंग मध्ये, हे एकदा समजलं तर पुढे प्रॉब्लेम सोडवताना याचा आपल्याला उपयोग होतो. ठीक आहे, सो आता तुम्ही सेकंडली थॉट असा विचार करा, हे झाला असं लिहून तर एवढं वाक्य एकच आहे, बस याच्यात पुढे काय लिहायची जास्त गरज नाहीये, सिंपल आपण ठेवूया त्याला, की डिझोल्युशन मध्ये व्यवसाय बंद केला जातो. मग काय कारण असू शकतात? ठीक आहे, काय रिझन्स असू शकतात की व्यवसाय बंद करावा लागतो? सो थोडंसं तुम्ही पुस्तकामध्ये बघितलं तर पुस्तकामध्ये पण याच्याविषयी तुम्हाला दिलेलं आहे. नेक्स्ट पेजला इथं बघा तुम्हाला दिसते 6.2 मध्ये दिले रिझन्स फॉर डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. कारण काय आहेत की ज्या कारणांमुळे पार्टनरशिपचा व्यवसाय बंद होऊ शकतो किंवा तो बंद केला जाऊ शकतो. पहिलं रिझन बाळांनो यांनी दिलंय ते आहे बाय व्हॉलेंटरी ऍक्ट ऑफ पार्टनर देमसेल्व्स. याचा अर्थ काय होतो की इट इज अ व्हॉलेंटरी ऍक्ट. त्यांनी स्वेच्छेनं असं ठरवलं की आपण तिघांनी आता जो बिझनेस चालवलेला होता किंवा आपण तिघांनी मिळून जो बिझनेस सुरू केला होता तो काही पुढे आपल्याला कंटिन्यू करायचा नाही. म्हणजे ते तिघं स्वखुशीनं ठरवतायत, त्यांच्यावर बाकीचं कुठलंही कारण नाहीये. त्यांनी सिंपल ठरवलं की आता आपल्याला व्यवसाय करायचा नाहीये एकत्र, सो आपण हा बिझनेस बंद करूया. मग एक तर पहिला कारण झालं की ते स्वच्छेनं व्यवसाय बंद करून टाकतात, नंबर 1. नंबर 2, व्हेन द पिरियड ऑर ड्युरेशन ऑफ पार्टनरशिप फर्म इज एक्सपायर्ड. बऱ्याच वेळेला बाळांनो काय होतं, जेव्हा एखादा पार्टनरशिपचा व्यवसाय सुरू केला जातो, जेव्हा दोघात तिघात व्यवसाय सुरू केला जातो, तेव्हा ते पहिल्यांदाच ठरवतात की बाबा आपण 6 महिने बिझनेस करायचा आहे, किंवा आपण 1 वर्ष बिझनेस करायचा आहे, 2 वर्ष बिझनेस करायचा आहे. म्हणजे एक बिझनेस करण्याचा जो कालावधी आहे तो बिझनेस करण्याचा कालावधी तिथं ठरलेला असतो व्यवसाय सुरू करत असताना. मग फॉर एक्झाम्पल आपण दोघांनी जर बिझनेसचा कालावधी 1 वर्षाचा ठरवला आणि आता 1 वर्ष कंप्लीट झालंय, तर आता आपलं काम झालंय, 1 वर्ष आपण बिझनेस करायचा ठरलेला, तो कालावधी कंप्लीट झालाय म्हणून ती बंद केली जाऊ शकते, मग त्याला सुद्धा डिझोल्युशन म्हणलं जाईल. नंबर 3, पार्टनरशिप कॅन बी डिझोल्ड आफ्टर completion of a specific venture which it was formed. ओके, आता आपण आता दुसऱ्या पॉइंट मध्ये बघितलं की एका ठराविक काळासाठी आपण बिझनेस करू शकतो, तसंच आपण एखाद्या विशिष्ट हेतूसाठी सुद्धा एकत्र येऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे 2 लोक ठरवू शकतात, एकत्र येऊ शकतात. फॉर एक्झाम्पल आपण असं गृहीत धरूया की एक मोठं गव्हर्नमेंटचं काहीतरी कॉन्ट्रॅक्ट आहे, गव्हर्नमेंट एक मोठं कॉन्ट्रॅक्ट देणार आहे. ओके, सो आता इथं ए आणि बी असे 2 लोक आहेत आणि हा ए आणि बी ते दोघं कॉन्ट्रॅक्ट घेत असतात जनरली. आता फॉर एक्झाम्पल जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते फॉर एक्झाम्पल त्यासाठी त्यांना 20 लाख रुपयाचं काहीतरी इन्व्हेस्टमेंट इथं लागणार आहे. मग आता ह्या दोघांची एकट्याची कपॅसिटी नाहीये की एकदम 20 लाख रुपये हे करू. मग या दोघांनी काय ठरवलं की आपण दोघं एकत्र येऊया या फक्त एका टेंडरसाठी, या एका कामासाठी, की जेणेकरून तुम्ही 10 लाख घाला, मी 10 लाख रुपये घालतो आणि आपण हे काम एकत्र करूया. मग हे काय झाला इथं एक हे सुरू करण्यासाठी एक विशिष्ट हेतू होता. ठीक आहे,
मग फॉर एक्झाम्पल त्या दोघांनी एकत्र आले, त्या दोघांमध्ये त्यांनी एक कंपनी किंवा फर्म फॉर्म केली, पार्टनरशिपची फर्म सुरू केली आणि त्यांनी हे काम पूर्ण केलं. आता त्यांनी हे काम पूर्ण केल्यानंतर काही त्यांना एकत्र जायचं नव्हतं. त्यांचं काम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी ही फर्म तिकडं बंद करून टाकली. तर असं लोक एखाद्या विशिष्ट हेतूसाठी सुद्धा एकत्र येऊ शकतात, विशिष्ट कालावधीसाठी सुद्धा एकत्र येऊ शकतात. तो कालावधी संपल्यानंतर किंवा तो हेतू साध्य झाल्यानंतर दोघांचे मार्ग ते वेगवेगळे असू तिथं शकतात. सो असं सुद्धा बिझनेसमध्ये चालतं. ज्या वेळेला गरज वाटेल त्यावेळेला एखाद्या व्यक्तीबरोबर तिथं पार्टनरशिप ही आपण करू शकतो. काम झाल्यानंतर त्याला आपण तिथं डिझोल्व सुद्धा करू शकतो, बंद सुद्धा करू शकतो. ठीक आहे. देन चौथा पॉइंट आहे इन्सॉल्वन्सी ऑफ पार्टनर्स इन्सॉल्वन्सी ऑफ ऑल पार्टनर्स ऑर परत ऑल पार्टनर्स एक्सेप्ट वन रिझल्ट इन टू डिझोल्युशन. ओके. सो आता हा एक शब्द आहे यामध्ये इन्सॉल्वन्सी. इन्सॉल्वन्सीचा अर्थ होतो दिवाळखोरी. ठीक आहे. आता एखादा व्यक्ती दिवाळखोर झाला किंवा सगळेच व्यक्ती दिवाळखोर झाले तर सुद्धा आपल्याला बिझनेस बंद करायला लागतो. आता इन्सॉल्वन्सी नेमकं काय असतं, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम कसा सोडवायचा, ह्याचे प्रॉब्लेम पण स्पेसिफिक वेगवेगळे आहेत, ते सुद्धा आपल्याला बघायचे. तर त्यावेळेला हा पॉईंट मी एक्सप्लेन करतो. आता याच्या खोलात जायची गरज तिथं नाहीये. 5 इलिगल ऑर अनलॉफुल बिझनेस ऍक्टिव्हिटी रिझल्ट इन टू डिझोल्युशन. पार्टनरशिपच्या कंपनीनं जर एखादं बेकायदेशीर काम केलं तर त्यांना बिझनेस बंद करावा लागू शकतो. ठीक आहे. अँड देन 6 पार्टनरशिप ऍट विल कॅन बी डिझॉल्व बाय गिव्हिंग नोटीस इन टू 40 days. ओके, हा पण पॉईंट सोडून द्या. ठीक आहे. तर रिझन्स लक्षात घ्या की डिझोल्युशन का केलं जातं. एक तर ते स्वेच्छेनं केलं जाऊ शकतं. नंबर 2, ठराविक वेळेसाठी पार्टनरशिप केली जाऊ शकते. नंबर 3, ठराविक हेतूसाठी पार्टनरशिप केली जाऊ शकते. नंबर 4, एखादा पार्टनर आपला इन्सॉल्वंट झाला, दिवाळखोर झाला तर आपल्याला बिझनेस बंद करावा लागेल. आता ऑब्व्हियसली याच्या डेप्थ मध्ये जाण्याची काही गरज नाही, कारण आपण बेसिकली तिकडं प्रॉब्लेम बघणार आहे, मेन आपलं हे करणार आहे. ठीक आहे. तर इथपर्यंतचा सगळा हा होता, तो होता थेरॉटिकल बॅकग्राऊंड मित्रांनो. ठीक आहे. आता इथनं पुढं आपल्याला आपलं मेन काम जे आहे ते बघायचं आहे. नेमकं आपल्याला ह्या डिझोल्युशन मध्ये नेमकं काय करायचं आहे ते. सानिका, हा एक्झाम मध्ये विचारतात का? नाही, हे पॉईंट काय एक्झाम मध्ये तुम्हाला विचारले जात नाहीत. फक्त थेरॉटिकल बॅकग्राऊंड तुमच्या माहितीमध्ये असावं म्हणून आपण त्याला तिथं कव्हर करतो आहे. ठीक आहे. सो इथंपर्यंत क्लिअर आहे का? आता याच्यानंतरचा मेन पार्ट आपल्याला बघायचा आहे की नेमकं आपली स्ट्रॅटेजी इथं काय आहे किंवा आपण नेमकं इथं काय करणार आहे ते. समजलं का तुम्हाला? कारण वगैरे त्याची एकदा मला सांगा. येस, बोला एकदा. येस, वैष्णवी, अथर्व, सानिका, आदित्य, प्रांजली, अनु, श्रुती, सानिका, प्रतीक, सिद्धी, पूजा, शैलजा, पूर्णिमा, श्वेता, प्राची, आकांक्षा, सानिया. ओके, ठीक आहे. चलो, ठीक आहे. आता बाळांनो, आपण आजचा सगळ्यात मेन पार्ट जो आहे तो कव्हर करणार आहे आता इथं. सृष्टी, येस बाळा. ओके. सो सगळ्यांनी व्यवस्थित ऐका, सगळ्यांनी व्यवस्थित ऐका. आपल्याला नेमकं डिझोल्युशन मध्ये काय करायचंय. ठीक आहे. समजून घ्या, हा पार्ट समजून घ्या. आता हा जर पार्ट तुम्हाला थेरॉटिकली समजला आणि उद्या एकदा प्रॅक्टिकली समजला की मग तुम्हाला काही डिझोल्युशन मध्ये तर अडचण येणार नाही. ओके. सो डिझोल्युशनचा मी अर्थ काय सांगितला, तर डिझोल्युशनचा मी अर्थ तुम्हाला सांगितला, पार्टनरशिप बिझनेस जो आहे, पार्टनरशिप बिझनेस जो आहे तो पार्टनरशिप बिझनेस आपल्याला बंद करायचा आहे म्हणजे डिझोल्युशन. ठीक आहे. पार्टनरशिप बिझनेस बंद करणे म्हणजे डिझोल्युशन. आता हे जे दोन शब्द आहेत का ना, बंद करणे, याला अकाउंटिंग मध्ये आपल्याला याच्या अकाउंटिंग मध्ये आपल्याला दोन ऍक्च्युली प्रकार पडतात. पार्टनरशिप व्यवसाय बंद करायचा म्हणजे दोन गोष्टी करायच्या. ठीक आहे. नंबर 1, सगळ्यात इम्पॉर्टंट, नंबर 1, तुमच्या ज्या काही असेट्स आहेत का नाही, तुमच्या ज्या काही असेट्स आहेत, तुमची जी काही, ज्याला मराठीमध्ये काय म्हणतो, व्यवसायाची जी काही संपत्ती आहे, ती असेट्स ज्या आहेत, संपत्ती ज्या आहेत, त्या आपल्याला विकायच्या. नंबर 1. ठीक आहे. व्यवसाय बंद करायचा आहे म्हणजे तुम्ही काय करायचं, पहिल्यांदा सगळ्या असेट्स ज्या आहेत त्या विकून टाकायच्या. आणि नंबर 2, व्यवसायाच्या ज्या लॅबिलिटीज आहेत, ओके, म्हणजेच व्यवसायाची जी कर्ज आहेत ती मित्रांनो, कर्ज काय आहे ती पे करायची आहेत. कर्जांची तिथं काय करायची आहेत, परतफेड करायची आहे. कर्ज पूर्णपणे आपल्याला परतफेड करायची आहे. सिंपल एक साधा विचार डोक्यात घ्या. आपलं व्यावहारिक भाषेत आपण बोलूया की एखादा बिझनेस बंद करायचा. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, एखादा बिझनेस आहे की
लेट्स से एक ABC नावाची काहीतरी कंपनी, ठीक आहे, आणि यांनी ठरवलं की बिझनेस बंद करायचा आहे. बिझनेस बंद करायचा आहे, पण बिझनेस बंद करत असताना आपल्याकडे एक होती बॅलन्स शीट. ओके, आपल्याकडे बॅलन्स शीट असते. बॅलन्स शीटला इकडे लॅबिलिटी बाजू आणि बॅलन्स शीटला इकडे असेट बाजू. बॅलन्स शीट काय दर्शवते, तर फॉर एक्झाम्पल त्या बिझनेसकडे एक मशिनरी आहे. मशिनरी आहे फॉर एक्झाम्पल 1,00,000 रुपयाची. त्यांनी काहीतरी उधारीवर माल विकलाय. डेटर्स आहेत काहीतरी 20,000 रुपयाचा त्यांना अजून म्हणजे हे उधारी मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर त्यांच्याकडे काहीतरी स्टॉक आहे फॉर एक्झाम्पल 10,000 रुपयाचा. ओके, स्टॉक 10,000चा आहे आणि त्याच्या अगेन्स्ट इकडं 2 कर्ज आहेत. एक आहेत क्रेडिटर्स, जे आहेत 50,000 रुपयाचे आणि दुसरं आहे बिल्स पेएबल. ठीक आहे, काही पैसे द्यायचे लोकांना, ते आहेत 20,000 रुपयाचे. ठीक आहे, आणि राहिलेलं जी अमाऊंट आहे दॅट इज युअर कॅपिटल. ठीक आहे, जी काय असेल ती कॅपिटल आहे. मग आता बिझनेस जेव्हा बंद करायचा असेल तेव्हा मी काय करणार, लेट्स से हा माझा बिझनेस आहे, मला बंद करून टाकायचा आहे, तर मी काय करणार, मशिनरी कोण खरेदी करते का बघणार, त्याला मशिनरी मी विकून टाकणार. डेटर्स, लोकांना मी उधार माल दिला होता, त्या लोकांकडनं मी माझे सगळे पैसे वसूल करणार. त्यांना म्हणणार की माझे पैसे मला परत द्या किंवा जे मालाचे जे पैसे आहेत ते मला परत द्या. मग ते लोक मला 20,000 रुपये देतील. त्यानंतर मी काय करणार, माझा स्टॉक आहे तो पण मी विकून टाकणार. याचा अर्थ 1,30,000 रुपये जे आहेत ते मी विक्री करून ह्या सगळ्या माझ्या मालमत्ता आहेत. मला बिझनेस कंटिन्यू करायचं नाही, मला मशिनरी उद्या लागणार नाही, मला डेटर्स कडनं पैसे परत घ्यायचे आणि मला काय स्टॉक लागणार नाही कारण मला बिझनेस बंद करायचा आहे. सो मी हे सगळे पैसे काय करणार, एकत्र करणार. ओके, सो आता बिझनेस बंद करणार म्हणल्यावर हे सगळं तुम्ही कमवलं, बट याचा ही दोन जी आहेत ती देणी आहेत ना तुमची, ही तुमची 2 देणी आहेत. त्यांना कळालं बिझनेस तू बंद करायला लागलाय म्हणल्यावर ते लगेच येणार, म्हणणार आमचे 50,000 द्यायचे, ते आम्हाला 50,000 द्या. हे बिल्स पेबल वाले लोक आले, हे म्हणले आमचे 20,000 तुम्ही तुमच्याकडे आहेत ते आम्हाला 20 द्या. म्हणजे काय, मी 1,30 जे आता इकडं असेट्स मधनं कमवले त्यातनं मला या 70,000 रुपयाची देणी द्यावी लागतील. ओके, हे 70,000 मला द्यावे लागतील अँड देन मग फायनली माझ्याकडं पैसे इथं जे काय असतील ते राहतील. लेट्स से 60,000 रुपये राहतील. ठीक आहे, हे माझे असतील. ठीक आहे, सो या पद्धतीनं बिझनेस बंद केला जातो. सो बिझनेस बंद करणे म्हणजे काय, किंवा पार्टनरशिप फर्म बंद करणे म्हणजे काय, तर 2 गोष्टी कायम लक्षात ठेवा. 2 गोष्टी, की असेट्स ज्या आहेत, संपत्ती जी आहे ती विकून टाकायची. ठीक आहे, आणि त्याच्या अगेन्स्ट आपली जी काही कर्ज आहेत मार्केटमध्ये ती सगळी ती परतफेड करून टाकायची. कारण का, तर एक तर आपल्याकडं तिथं म्हणजे आपल्याला जेव्हा व्यवसाय बंद करायचा आहे तेव्हा ऑब्व्हियसली आपलं जे काही येणं आहे सगळं ते मिळवायचं आणि जे काही देणं आहे ते सगळं हे करायचं, मगच तो ऑफिशियली बिझनेस बंद होईल. आणि अकाउंटिंगच्या भाषेमध्ये डिझोल्युशन म्हणजे काय, तर अकाउंटिंगच्या भाषेमध्ये डिझोल्युशन म्हणजे असेट सगळ्या विकायच्या आणि सगळ्या लॅबिलिटीज ज्या आहेत तिथं परतफेड करायचा. आपला जो संपूर्ण प्रॉब्लेम आहे बाळांनो, तो संपूर्ण प्रॉब्लेम हा या 2 गोष्टींच्या भोवतीनच फिरत असेल. या 2 गोष्टीलाच आपण पूर्ण प्रॉब्लेम मध्ये तिथं कव्हर करणार बाळांनो आहे. ठीक आहे, सो हा सगळ्यात मेन आपला इथं पॉइंट आहे. ठीक आहे, तर हा पॉइंट एवढा इथं लिहून घ्या, मी सांगतोय तसा. खाली स्टार करून पॉइंट लिहा, खाली स्टार करून पॉइंट लिहा. पार्टनरशिप बिझनेस बंद करणे म्हणजेच, पार्टनरशिप बिझनेस बंद करणे म्हणजेच, लिहून घ्या, मी हा एकच पॉइंट सांगतो एवढा. पार्टनरशिप बिझनेस बंद करणे म्हणजेच खालील दोन खालील दोन गोष्टी पूर्ण करणे होय. पार्टनरशिप बिझनेस बंद करणे म्हणजे खालील 2 गोष्टी पूर्ण करणे होय. ठीक आहे, त्यामध्ये नंबर 1 लिहा, असेट्स विकणे. ठीक आहे, असेट्स विकणे. नंबर 2, लॅबिलिटीज ज्या आहेत त्यांची आपल्याला परतफेड करायची आहे, जी कर्ज आहेत त्यांची आपल्याला परतफेड करायची आहे. ठीक आहे, असेट्स विकायचे आहेत, लॅबिलिटीज ज्या आहेत त्या परतफेड करायच्या. ओके, चल ठीक आहे, इथपर्यंत हे लिहिलं असेल. सो आता याच्या नंतरचा पॉइंट, नेमका प्रॉब्लेम आपल्याला कसा सोडवायचा आहे, तर प्रॉब्लेम मध्ये बाळांनो गिव्हन इन्फॉर्मेशन काय असेल, दिलेलं तुम्हाला काय असेल, तर मित्रांनो गिव्हन इन्फॉर्मेशन मध्ये बाळांनो अनेकदा सांगू दे का प्रतीक, पार्टनरशिप बिझनेस बंद करणे म्हणजे खालील 2 गोष्टी करणे होय. त्यामध्ये नंबर 1 पॉइंट लिहा, असेट सगळ्या विकणे, आणि दुसरा पॉइंट लिहा, लॅबिलिटीची परतफेड करणे. गिव्हन इन्फॉर्मेशन मध्ये काय असेल, दिलेलं काय असेल, तर नंबर 1 तुम्हाला एक ओल्ड बॅलन्स शीट दिलेली असेल, जसं ऍडमिशन मध्ये ते देत होते. ओके,
एक ओल्ड बॅलन्स शीट दिलेली असेल, ठीक आहे. आणि नंबर 2 तुम्हाला काही त्याच्या खाली ऍडजस्टमेंट्स दिलेल्या असतील, ठीक आहे. एक ओल्ड बॅलन्स शीट दिली असेल, त्याच्या खाली काही ऍडजस्टमेंट दिलेल्या असतील. या दिलेल्या ह्याच्यावरनं आपल्याला नेमकं प्रिपरेशन कशाचं करायचं आहे, तर आपल्याला यापासून फॉलोइंग अकाउंट्स, खालील अकाउंट्स आपल्याला बनवायचे आहेत. फॉलोइंग अकाउंट्स आर बी प्रिपेअर्ड. ओके. सो त्यामध्ये नंबर 1 आहे आपलं, ज्याला आपण म्हणतो रेग्युलर अकाउंट, आपलं प्रॉफिट अँड लॉस. हा पण लिहून घ्या पॉइंट इथनं खाली. प्रॉफिट अँड लॉस, ऍडजस्टमेंट अकाउंट. नंबर 2 पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. नंबर 3 बँक ऑब्लिक कॅश अकाउंट. ओके. सो हे 3 अकाउंट बाळांनो बनवायचे आहेत. यामध्ये बॅलन्स शीट नसते, ठीक आहे. यामध्ये बॅलन्स शीट नसते, ठीक आहे. बॅलन्स शीट यामध्ये का नसते, तर बिझनेस बंद करून टाकला आपण, असेट सगळ्या विकून टाकल्या, आपण आपली कर्ज सगळी भागवली. मग आता तिथं लेण्यासारखं काय राहील का आपल्याकडे? असेट होत्या त्या सगळ्या तुम्ही विकून टाकल्या, लॅबिलिटीज ज्या होत्या त्याची पण तुम्ही परतफेड करून टाकली. मग तुमच्याकडे आता तिथं बॅलन्स शीट मध्ये लिहायला काय राहणारच नाहीये, ठीक आहे. म्हणून यामध्ये फक्त हे 3 अकाउंट तुम्हाला बनवायचे आहेत. पीएल ऍडजस्टमेंट, ठीक आहे. दुसरा आहे पार्टनर्स कॅपिटल, तिसरा आहे कॅश बँक अकाउंट. तर हा पण पॉईंट लिहून घ्या आणि लिहून तुमचं झालंय का एकदा मला तिथं सांगा. सगळे पॉईंट तुमचे लिहून झाले आहेत का एवढं मला एकदा सांगा, झालं असेल तर. यस. सृष्टी, अथर्व, सानिका, श्वेता, श्रुती, आदित्य, पूजा, अनुजा, अथर्व, पौर्णिमा, प्रतीक. चलो ठीक आहे. मला वाटतं होपफुली सगळ्यांचं लिहून झालं असेल. एकदा क्विक रिकॅप करूया. आतापर्यंत आपण पूर्णपणे भाग काय शिकलोय. यस सिद्धी, आतापर्यंत पहिल्यापासून आपण भाग काय शिकलोय एकदा पुन्हा एकदा जस्ट बघूया आणि आपण एकदा क्विकली इथं रिव्हिजन करूया. ठीक आहे. बघा एकदा आपण काय आज बघितलं. तर पहिली गोष्ट काय, तर डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म हा आहे आपलं टॉपिकचं नाव. डिझोल्युशन या शब्दाचा अर्थ काय, तर डिझोल्युशन या शब्दाचा अर्थ होतो विसर्जित करणे किंवा बंद करणे. काय बंद करायचं आहे, तर तुम्हाला पार्टनरशिप फर्म जी आहे, एखादा पार्टनरशिपचा बिझनेस जो आहे तो जर बंद झाला तर त्याला डिझोल्युशन असं म्हणलं तिथं जातं. आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं. लेट्स से आपले 3 पार्टनर आहेत. एक आहे हा मिस्टर ए, हा आहे मिस्टर बी आणि हा आहे मिस्टर सी. असे हे 3 लोक आहेत. 3 लोक मिळून काहीतरी बिझनेस करतायत. त्यांच्या बिझनेसचं नाव आपण म्हणलं की एबीसी आहे. आणि या लोकांनी ठरवलं की आपण बिझनेस जो आहे तो बंद करूया. म्हणजेच हे म्हणतात काय, तर ह्याला डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप म्हणलं जाईल, की ह्याला बिझनेस आपण इथं बंद केला तर त्याला आपण डिझोल्युशन तिथं म्हणतो. ही झाली आपली कन्सेप्ट. डिझोल्युशन म्हणजे काय, तर बिझनेस बंद करून टाकायचा. ओके. नंबर 2, आता तेच आपण इथं मराठीमध्ये लिहिलं होतं. त्यानंतर आपण काही रिझन्स आपली बघितली होती की का व्यवसाय वगैरे बंद केला जातो. तो आपण काय पुन्हा बघायची गरज नाही, तो थेरॉटिकल भाग सोडून द्या. मेन पार्ट काय आहे, तर व्यवसाय बंद करणे याचा अकाउंटिंग मध्ये 2 गोष्टींशी संबंध आहे. नंबर 1, तुमच्या ज्या असेट्स तुमच्याकडे आहेत त्या सगळ्या असेट्स तुम्हाला विकून टाकायच्या आहेत. ठीक आहे. नंबर 1 हे काम पहिलं करायचं आहे. आणि नंबर 2, तुमची जी काही लॅबिलिटीज आहेत, तुमची जी काही कर्ज आहेत, त्या सगळ्या कर्जांची तुम्हाला परतफेड बाळांनो करायची आहे. ठीक आहे. विथ डिझोल्युशन मध्ये तुम्हाला 2 कामं करायची आहेत. नंबर 1, तुम्हाला तुमच्या असेट्स ज्या आहेत त्या सगळ्या असेट्स विकायच्या आहेत आणि ज्या तुमच्या लॅबिलिटीज आहेत, ठीक आहे, जी तुमची कर्ज आहेत ती कर्जांची तुमच्या परतफेड करायची आहे. ती कर्ज तुम्हाला तिथं भागवायची आहे. एक एक्झाम्पल आपण इथे यासाठी घेतलं होतं. या एक्झाम्पल मध्ये आपण काय बोललो होतो, की एक कंपनी आहे, या कंपनीचं नाव आहे एबीसी. ठीक आहे. एक कंपनीचं आदित्य एक 2 मिनिटं. एक कंपनी आहे, या कंपनीचं नाव लेट्स से एबीसी आहे आणि या एबीसी मध्ये त्यांची एक ही बॅलन्स शीट आहे. ठीक आहे. बॅलन्स शीटच्या असेटला त्यांच्याकडे या असेट आहेत. ठीक आहे. असेट मध्ये फॉर एक्झाम्पल मशिनरी आहे, डेटर्स आहेत, स्टॉक आहे. ठीक आहे. आणि त्याच्या काही किमती आहेत. आणि या लॅबिलिटीज मध्ये त्यांच्याकडे 2 लॅबिलिटीज आहेत. एक आहे क्रेडिटर्स, दुसरी आहे बिल्स पेएबल. तर आता आपण या जर कंपनीनं डिझोल्युशन केलं तर आपण काय करणार, ह्या ज्या 3 असेट्स आहेत ह्या सगळ्या आपण विक्री करणार. लेट्स से या सगळ्याची विक्री करून तुम्ही जमवलं इथं 1,30,000. ओके. आणि तुमच्या लॅबिलिटीज कुठल्या आहेत, तुमची कर्ज कुठले आहेत, तर ही 2 आहेत, क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल. त्यांचे पैसे होतात 70,000. तर हे त्यांचे 70,000 रुपये तुम्ही
परतफेड केले तर मग तुमच्याकडे राहिले 60,000. मग हे जे सगळं काम आहे हे आपण कधी करतो, हे आपण काम करतो डिझोल्युशन मध्ये. ठीक आहे, कंपनी जर बंद करायची ठरवली तर ही कामं करतो. म्हणजे काय, असेट्स आपण विक्री करतो, असेटची सगळ्या विक्री करतो आणि लॅबिलिटीज ज्या आहेत त्या त्यांची आपण तिकडे परतफेड करतो. ओके, सो आता दिलेलं काय असतं यामध्ये, प्रॉब्लेम आपल्याला दिलेला कसा असतो, तर प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला दोन गोष्टी दिलेल्या तिथं असतील. नंबर एक, तुम्हाला एक बॅलन्स शीट दिलेली असेल, ओल्ड बॅलन्स शीट दिलेली असेल आणि त्याच्या खाली काही ऍडजस्टमेंट दिलेल्या असतील. यावरून तुम्हाला खालील अकाउंट बनवायचे आहेत. त्यामध्ये पहिला अकाउंट आहे पीएल ऍडजस्टमेंट, दुसरा अकाउंट आहे पार्टनर्स कॅपिटल, तिसरा अकाउंट आहे कॅश अकाउंट किंवा बँक अकाउंट. इथं बॅलन्स शीट येत नाही. का बॅलन्स शीट येत नाही, लेट्स से माझा हा व्यवसाय होता. ओके, मी या सगळ्या असेट्स माझ्या विकून टाकल्या, मी या सगळ्या लायबिलिटीज भागवल्या, तर मग माझी बॅलन्स शीट अशी दिसल, ब्लँक, नथिंग, त्यात काहीही दिसणार नाही. ठीक आहे, कारण इथलं सगळं गेलंय ऑलरेडी. मग गेलं असेल तर मग परत बॅलन्स शीट काय प्रिपेअर करायचा सेन्स बनतो का, नाही. त्या कारणामुळं डिझोल्युशन मध्ये बॅलन्स शीट आपण प्रिपेअर करत मित्रांनो नाही. ओके, एकदम सिंपल आहे. 12वीतला सगळ्यात, पार्टनरशिप मधला सगळ्यात सोपा टॉपिक मी याला म्हणतो, पण तुम्हाला गोष्टी समजल्या तर. ओके, अंधाधुंदीमध्ये इथं काही होत नाही. रेग्युलर आपल्या स्टेप्स आहेत, काही आपल्या गोष्टी ठरलेल्या आहेत, त्या क्रमाने आपण जातो, त्या पद्धतीनंच आपल्याला प्रॉब्लेम्स इथं सॉल्व्ह करायचे तिथं आहेत. ओके, सो हे होतं आजचं आपलं मेन पार्ट किंवा हे आपलं कन्सेप्च्युअल इथं बॅकग्राऊंड. ओके, ठीक आहे.